आमच्याकडनं होत आहे का? सरकारने काय करायचंय? तुम्ही बी काय करायचंय? सरकार पुढे नेमक्या मागण्या काय? आमचे काही मीडियाचे मित्र पण या ठिकाणी आलेले, त्यांनाही मीडियाला माहित पाहिजे का आज मागण्या काय आहे. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही राज्यामध्ये जाणार आहे. मित्रांनो, आपल्याला हे माहित आहे का देशामध्ये घुसपैठियांची संख्या किती आहे? माहिती आहे? नाही. 10 कोटी. महाराष्ट्राची जनसंख्या किती? 13.5 कोटी. आणि पूर्ण देशामध्ये घुसपैठ्यांची संख्या किती? 10 कोटी. बांगलादेशी, रोहिंग्या, अफगाणी, पाकिस्तानी 71 देशातले घुसखोर आपल्या राज्यामध्ये राहतात, देशात राहतात. आता एवढी मोठी जर संख्या असेल ते 10 कोटीचं भांडवल अंगावर घेऊन कुठलं झाड वाढेल का? वाढेल का? एखादं झाड असेल, एखादं झुडपं असेल आणि त्याच्यावर भांडवल आलं तर ते भांडवल काय करतं? त्याच्या मुळातलं जो सगळं काही झाडासाठी रस येतो, जे पोषक तत्व येतात, त्या झाडाच्या आधी कोण घेतं? बोलत नाही तुम्ही. कोण घेतं? भांडवल. लक्षात ठेवायचंय म्हणून तुम्हाला बोलायला. कोण घेतं? आणि म्हणून 10 कोटीचं भांडवल अंगावर घेऊन आता पुढे जायचं का? त्यामुळे ह्या घुसखोराच्या विरुद्ध एक निर्णायक आंदोलन बनवायची गरज आहे. मित्रांनो, हे कसं होणार याची योजना मी आपल्या समोर सांगतो. आपल्याला माहिती आहे, आता बांगलादेश मधल्या अत्याचाराला पाहून दिल्ली, गाझियाबाद एरियामध्ये काही लोकांनी काही बांगलादेशींच्या घरावर हल्ले केले. पाहिलं ना? व्हिडिओ आले असतील. त्यांनी काय झालं? आपल्याच पोलिसांनी आपल्याच लोकांना अटक करून जेलमध्ये टाकलं. कारण काय? आपल्या देशातली व्यवस्था ही अशी आहे की आपण घुसखोराला सुद्धा गच्ची धरून बाहेर काढू शकत नाही. कारण असं करायला जाल तर तुम्ही अपराधी ठरतात. आणि म्हणून त्यासाठी एक कायदा आहे, त्याचं नाव आहे NRC, नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन, भारताच्या नागरिकांची लिस्ट. परंतु या 10 कोटी लोकांची कुठली लिस्ट नाहीये. यांना आधार कार्ड लगेच मिळतं, यांना राशन कार्ड लगेच मिळतं, यांना पासपोर्ट लगेच मिळतो. कदाचित भारतातल्या माणसाकडे एखाद्याकडे पासपोर्ट, राशन कार्ड, आधार कार्ड लवकर मिळणार नाही, परंतु यांच्याकडे मिळतं. मग असं असेल त्यांना बाहेर काढायचं कसं? तर मित्रांनो, विचार करा. आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, सैनिक आहोत. शिवाजी महाराज असते तर काय केलं असतं? चूप बसले असते का? शेवटपर्यंत चूप बसले असते का? आणि म्हणून काहीतरी केलं असतं. तर ज्या ठिकाणी संविधान मध्ये, कायद्यामध्ये, भारताच्या तंत्रामध्ये उत्तर सापडत नाही, ते माझ्या राजाच्या कार्यभाग पद्धतीत सापडतं. म्हणून यांनी काय केलं असतं याचा विचार आपण करायचा. आणि म्हणून त्याची बैठक आज होईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घुसखोर मुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन फक्त हिंदू समाज करणार नाही, हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील जनता. आम्हाला तर अपेक्षित आहे का मुसलमानही त्यात यावे. कारण आम्ही ज्या वेळी असं काही म्हणतो त्यावेळी अनेक जण म्हणतात की अहो, मुसलमानाच्या देशभक्तीवर तुम्ही प्रश्न उठवतात. तर मी असं आता पाहू इच्छितो का घुसखोरांना बाहेर काढणाऱ्याच्या आंदोलनात किती मुसलमान सहभागी होत आहे. शून्यातून सुरुवात करू. आतापर्यंत तुमचं आमचं काय भांडायला असेल ते त्यासाठी थांबवू. आणि सप्टेंबर पासून मुसलमान, हिंदू, ईसाई सगळे मिळून विदेशी लोकांना बाहेर काढायचंय ना, बरोबर ना? घुसखोर तर विदेशी आहे. आणि म्हणून भारतातला, खास करून महाराष्ट्रातला मुसलमान किती साथ देतो आम्हाला तर डाऊट नाहीये. पण जे सेक्युलर हिंदू आहे ना, त्यांना त्याचं उत्तर यातून भेटणार आहे. आणि म्हणून ते आंदोलन आपल्याला सुरू करायचं आहे. या आंदोलनासाठी आपण राज्यभरातल्या जनतेला वेळ मागतोय, वेळ, समयदान. या देशासाठी रक्त वाहायची वेळ येईल तर सगळ्यात पुढे महाराष्ट्र असेल, यात काही प्रश्न नाही. पण आता रक्त व्हायचा वेळ नाहीये, आवश्यकता नाहीये. आता घाम वाहण्याची वेळ आहे, पसीना वाहण्याची वेळ आहे. धर्मासाठी, राष्ट्राच्या रक्षणासाठी घाम घालणार का?